तर मग नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीमध्ये। बघा, आज आपण ह्या लेक्चरमध्ये ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी याच्यावर आधारित काही MCQ पाहणार आहोत। मग आता चला आपण डायरेक्ट आपल्या MCQला सुरुवात करूयात। बघा, तुमच्या पुढे पहिला प्रश्न आहे, स्नायूंना हाडांशी जोडते। स्नायूंना हाडांशी जोडायचं काम कोण करते? आता ऑप्शन वाचतो मी। पहिलं ऑप्शन आहे कास्थी, म्हणजे एका प्रकारे तुम्ही त्याला बोन सुद्धा म्हणू शकता किंवा अस्थि सुद्धा म्हणू शकता। दुसरा आहे परिवेशी। परिवेशी काय आहेत तर परिवेशी हे स्नायूंचा कनेक्टिव्ह टिश्यूचा एक प्रकार आहे। अस्थिरज्जा, अस्थिरज्जाला म्हणजे एका प्रकारे लिगामेंट सुद्धा म्हणतात आणि कंडरा जे आहे ना त्याला टेंडन सुद्धा म्हणतात। तर मग सांगा, आता याच्यापैकी स्नायूंना हाडांशी जोडायचं काम कोण करतं? तर आता मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो। याचं उत्तर आहे स्नायूंना हाडाशी जोडते ते म्हणजे कंडरा म्हणजेच लिगामेंट। आता हे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करतो मी की टेंडर म्हणजे काय, लिगामेंट म्हणजे काय, बोन आणि परिवेशी हे काय ते सांगतो। हे बघा, आपल्या शरीरामध्ये जे हाडं असतात ना ती आता मी उभा आहे, माझं हे पायाचं हाड त्याच्या खालच्या पायाच्या हाडाशी जॉईंट आहे। माझ्या शरीरातली प्रत्येक हाडं एकमेकांशी जॉईंट आहेत। तर ती कशामुळे हाडे एकमेकांशी जॉईंट असतात? ती लिगामेंटमुळे। पण शरीरामध्ये जे स्नायू वगैरे असतात ना, स्नायू ते हाडांशी जोडतात। ते हाडांशी कशाच्या सहाय्याने जोडतात तर ते हाडांशी जोडले जातात कंडरामुळे, टेंडनमुळे ते हाडांशी जोडले जातात। माझ्या शरीरातले स्नायू किंवा कोणाच्याही शरीरातले स्नायू हाडांशी जोडले जातात लिगामेंटमुळे। आता परिवेशी म्हणजे काय तर बघा, आपल्या शरीरामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहेत। कनेक्टिव्ह टिश्यू सर्वात जास्त प्रमाणामध्ये मिळणारे टिश्यू कोणते तर ते आहेत कनेक्टिव्ह टिश्यू। आता कनेक्टिव्ह टिश्यू काय काम करतात ते की आपल्या शरीराला एका प्रकारे व्यवस्थितपणे बांधून ठेवतात। म्हणजे इकडचं हाड तिकडे नको जायला किंवा इकडचा अवयव तिकडे नको जायला, दुसऱ्या बाजूला जायला नको, म्हणून कनेक्टिव्ह टिश्यूचा खूपच उपयोग होतो। आता कनेक्टिव्ह टिश्यूचा एक पार्ट सुद्धा आपण म्हणू शकतो जो आहे परिवेशी। बघा, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जे परिवेशी असतात ना, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये जे परिवेशी आहेत ते करतात काय की कनेक्टिव्ह टिश्यूचे जे छोटे छोटे मॉलिक्युल्स असतात ना, आपण मॉलिक्युल्सच म्हणू, जे मॉलिक्युल्स असतात त्यांचं एका प्रकारे गठ्ठा घेईल आणि त्या गठ्ठ्याला आवरण घालेल, त्या आवरणलाच परिवेशी म्हणतात। म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचे काही मॉलिक्युल्स घेतले किंवा छोटे छोटे पार्टिकल घेतले, ते एका ठिकाणी घेतले आणि त्यांना आवरण घातलं, ते परिवेशीने घातलं। परत दुसरा गठ्ठा घेतला, त्यांना पुन्हा आवरण घातलं, ते ह्या गठ्ठ्यापाशी ठेवलं। पुन्हा नवीन मॉलिक्यूल किंवा पार्टिकल्स घेतले, त्यांना आवरण घातलं आणि ते ठेवले। म्हणजे अशी व्यवस्थित एका प्रकारे लेअर किंवा सुटसुटीपणा कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आणायचं काम कोण करतं तर परिवेशी। आणि कास्थी म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये असलेली हाडं। आता हाडांमध्ये काय कॅल्शियम वगैरे असतं, हे असतात। आता पुढचा प्रश्न आपण बघूयात। बघा, पुढचा प्रश्न, टिंबटिंब यामुळे अंगाच्या हाडांचे जे टोक, म्हणजे आपल्या अंगामध्ये जे हाडं वगैरे असतात ना तिचं बघा हा टोक वगैरे असतात, अशी हाडांचे टोक आवरण, म्हणजे याच्या भोवती कोणते आवरण असते झाकले जाते। हे जे हाड आहे, हाडाचं जे हे टोक ते कोणत्या आवरणामुळे झाकले जाते आणि यामुळे सांध्यांमधील घर्षण कमी होते। ते कशाने बनलेले आहे? आधी तुम्हाला ऑप्शन वगैरे वाचून दाखवतो। ऑप्शन नंबर 1 लिगामेंट, ऑप्शन नंबर 2 कार्टिलेज, ऑप्शन नंबर 3 स्नायू आणि ऑप्शन नंबर 4 काय तर टेंडन। आता बघा, हे जे हाड आहे, हाड जे आहे ना, हे जे हाड दाखवलेलं आहे याच्यावरती समजा याच्या खाली आणखी एक दुसरं हाड आहे, किंवा तुम्ही हे फिमर सुद्धा घेऊ शकता, मांडीचं हाड, आणि त्याच्या खालचं हाड कोणतं तर टिबिया, हे दोन हाड आहेत। तर यांच्यामध्ये जर एक पार्ट नसता, तुम्हाला आधी याचं उत्तर सांगतो, याचं उत्तर आहे कार्टिलेज। आणि हे आवरण कसलं असतं याच्या भोवती? कार्टिलेजचं आवरण असतं। कार्टिलेजचं हे जे आवरण आहे ते कसलं? कार्टिलेजचं आवरण आहे। फॉर एक्झाम्पल हे हाड आहे आणि हे पण हाड आहे, यांच्यामध्ये जर कार्टिलेजचं आवरण नसेल तर हाडं एकमेकांवर घर्षण करतील, घासले जातील, ज्यामुळे हाडांची झीज होईल आणि आपल्याला दुखापत होईल, किंवा आपण कधी कधी म्हणू शकतो की आपले हात पाय दुखतात किंवा आपल्या हाडांच्या ठिकाणी जॉईंटपाशी दुखतं का? कारण जर तिथला कार्टिलेज जर घासला गेला असेल तर। जर तुमच्या शरीरामधून जर भरपूर प्रमाणामध्ये जर काही कारणास्तव किंवा काही आजारामुळे जर कॅल्शियम वगैरे भरपूर प्रमाणामध्ये जर बाहेर पडलं किंवा कॅल्शियमची कमतरता झाली तर कार्टिलेज जे आहे ना, कार्टिलेज ते थोड्या प्रमाणामध्ये कमी होत जातं, भरपूर प्रमाणामध्ये नाही, एकदम कमी प्रमाणामध्ये, आणि हे हाड जे आहे
एकमेकांवर घासली जाऊ शकतात. जर तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी झाली तर हाडंसुद्धा दुखू शकतात. आता बघा इथं जे कार्टिलेज असतं ना, आता हे एक हाड झालं, हे दुसरं हाड झालं, यांच्यामध्ये याच्यावर कसली लेअर आहे कार्टिलेजची, याच्यावर पण कसली लेअर आहे कार्टिलेजची. आता कार्टिलेज ना हे एक प्रकारे गुळगुळीत पदार्थ असतो. आता वरती सुद्धा कार्टिलेज आणि खाली सुद्धा कार्टिलेज, त्यामुळे तिथे घर्षण होत नाही आणि हाडांना मग काही प्रॉब्लेम होत नाही. हाडे व्यवस्थितप्रमाणे असतात, त्यांच्यामध्ये घर्षण होत नाही किंवा त्यांना काही हानी पोहोचत नाही. आता बघा हाडे, मी तुम्हाला हाडे एक्सप्लेन करतो. मानवी शरीरामध्ये किती हाडे असतात रे? जेव्हा बाळाचा जन्म होतो ना तेव्हा मानवी शरीरामध्ये 300पेक्षा जास्त हाडे असतात आणि जेव्हा बाळ हळूहळू मोठे होतं ना तेव्हा ते हाडं एकमेकांशी जॉईंट होत जातात आणि नंतर जेव्हा बाळ पूर्णतः माणूस बनतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये 206 हाडे असतात. किती हाडे असतात तर 206. कवटीमध्ये इथं क्रॅनियम आहे आपल्या, ज्याच्यामध्ये 8 हाडे असतात. तोंडामध्ये सुद्धा हाडं असतात. आपल्या कानामध्ये बघा, कानामध्ये 3, ह्या एका कानामध्ये 3 हाडं, ह्या एका कानामध्ये 3 हाडं आणि त्या हाडांची नावं काय तर मेलियस, इनकस आणि स्टेपी. हा कानाचा हे दिसतं ते बघा, हा भाग बाहेरचा हा सुद्धा कार्टिलेज आहे. कार्टिलेज कानाच्या आतमध्ये हळूहळू जर आपण गेलो तर कानाच्या आतमध्ये काय असतं तर पडदा, आणि कानाचा पडदा कशाने बनलेला असतो तर टेम्पिकल मेम्ब्रेननी. कोणत्या मेम्ब्रेननी? जसं पोटाच्या आतमध्ये HCl पासून संरक्षण करण्यासाठी म्युकस मेम्ब्रेन असतो, तसं कानाच्या आतमध्ये एक टेम्पिकल मेम्ब्रेन असतो, जेणेकरून आपल्या कानाला काही हानी पोहोचू नये याच्यासाठी. आणि टेम्पिकल मेम्ब्रेनच्या आतमध्ये 3 हाडे असतात, मेलियस, इनकस, स्टेपी. आणि जे स्टेपी असतं ना, स्टेपी हे बघा इथे सुद्धा मेलियस इनकस स्टेपी आहे आणि इथे सुद्धा मेलियस इनकस स्टेपी आहे. आणि जे स्टेपी आहे ना ते मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. कोणतं तर स्टेपी. स्टेपी हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे, जे कुठे असते कानामध्ये. आणि बाळाचा जन्म झाल्यापासून ते बाळाचा मृत्यू होईपर्यंत त्याची साईज बदलत नाही. म्हणजे बाळामध्ये लहान असेल तेव्हा सुद्धा स्टेपीचे आकार तेवढाच असतो, मेलियस इनकस स्टेपी ह्या हाडांचे आकार तेवढेच असतो. आणि बाळ मोठं झालं तरी त्याचा आकार तेवढाच असतो, बाकी हाडांचे आकार वाढले जातात. आता हे झालं हाडांबद्दल तुम्हाला सांगितलं मी. आता मी बोलतो तुम्हाला कार्टिलेजबद्दल. कार्टिलेज हाडं झाली, आता बोलूयात कार्टिलेजबद्दल. तर कार्टिलेज हाडांसारखा कठोर नसतो, पण खूप स्नायूंसारखा खूप कमजोर किंवा असं दाबणारा सुद्धा नसतो. म्हणजे तो एका प्रकारे मिडल पोर्शन असतो. कोण तर कार्टिलेज. हे बघा आपलं हे जे नाक आहे, नाकाच्या इथला मागचा भाग तर कडक आहे, म्हणजे तो हाड आहे. पण हा जो नाक आहे ना, नाक हा बघा पुढचा शेंडा तो हालतो, खूप मांसपेशींसारखा किंवा स्नायूंसारखा नरम सुद्धा नाही, पण तो हालतो ना, तो आहे कार्टिलेज. आपले हे कान बघा, हे सुद्धा आहे कार्टिलेज. हाडांच्या भोवती मी तुम्हाला सांगितलं हे काय असतं, गुळगुळीत भाग, तो असतो कार्टिलेज. कार्टिलेज बघा, कार्टिलेजमध्ये एका प्रकारे आपण म्हणू शकतो की कॅल्शियम नसतं. हाडांमध्ये कॅल्शियम असतं म्हणून हाडं हे कठोर प्रकारे असतात, कठोर असतात. आणि कार्टिलेजमध्ये कॅल्शियम नसतं म्हणून ते काय असतं, कठोर नसतात. हाडांमध्ये आणखी एक असतं, हाडांमध्ये रक्तकेशिका असतात. हाडांमध्ये रक्तकेशिका असतात, ज्यामुळे जर हाडाला एखादी दुखापत वगैरे झाली, आपण पडलो वगैरे, हाडाला फ्रॅक्चर वगैरे झालं तरीसुद्धा ते काही काळाने जुळून येऊ शकतात. किंवा एखादी जखम झाली हाडांना तर ती बरी होण्याची शक्यता असते. का? कारण त्याचा संपर्क रक्ताशी असतो. आणि रक्ताशी कसा असतो? कारण हाडामध्ये रक्तकेशिका असतात. पण कार्टिलेज बघा, कार्टिलेज हे जे कार्टिलेज वगैरे आहे ना, याच्यामध्ये रक्तकेशिका नसतात. म्हणून जर कार्टिलेजला जर काही प्रॉब्लेम झाला तर ते कार्टिलेजची जखम ठीक होण्यासाठी भरपूर वेळसुद्धा लागू शकतो किंवा कधी कधी जखम ठीक होत नाही, कारण त्याच्यामध्ये रक्तकेशिका नसतात आणि त्याचा संपर्क रक्ताशी नसतो, म्हणून ती जखम ठीक होत नाही शक्यतो. हे लक्षात घ्या तुम्ही. आता लिगामेंट मी तुम्हाला काय सांगितलं की हाडाशी हाडाला जोडायचं काम कोण करतं तर लिगामेंट. हाडाशी हाडाला जोडायचं काम कोण करतं तर लिगामेंट. आता माझं मांडीचं हाड जे आहे आणि मांडीच्या हाडाच्या खाली काय तर गुडघा, आणि गुडघ्याच्या खाली तर काय आहे तर टिबिया नावाचं हाड आहे. आणि मांडीचं हाड कोण फिमर. आणि हे बघा तुम्हाला मध्ये गुडघा जो आहे ना, गुडघा, आता माझं मांडीचं हाड फिमर आणि खालचं हाड कोणतं तर टिबिया, त्या दोघांना जोडायचं काम कोणी केलंय तर लिगामेंटनी काम केले. ओके. आणि लिगामेंट जो आहे ना, इथं बघा एक गोलाकार गुडघा आहे, गुडघ्याची वाटी. त्या गुडघ्याच्या वाटीला काय म्हणतात माहिती का? त्याला म्हणतात पटेला सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला, पटेला. त्याला नाव काय आहे गुडघ्याच्या वाटीला? पटेला. पण लक्षात ठेवा
ते एका प्रकारे काय कार्टिलेजसुद्धा नाही आहे आणि ते हाडसुद्धा नाही आहे. ते एका प्रकारे लिगामेंट आहे. लिगामेंटचाच तो एक प्रकार आहे. पण त्याला लिगामेंट म्हणायचं नाही का, कारण त्या लिगामेंटमध्ये ना काही काळाने एका प्रकारे कॅल्शियम जमा झालेलं आहे. कॅल्शियम जमा झालेला आहे, त्यामुळे तो भाग तयार झालेला आहे आणि त्या भागाला काय आपण पटेला म्हणतो. कधी कधी बघा ते कॅल्शियम जेव्हा साठतं ना तर व्यक्तीला बसताना उठताना गुडघे दुखतात का, कारण त्यामध्ये कॅल्शियमचा एका प्रकारे साठा झालेला आहे. त्याचप्रमाणे बघा आपला गुडघा जो असतो, गुडघ्यामध्ये कधी कधी युरिक ॲसिडसुद्धा साठतं. काही कारणाने युरिक ॲसिडसुद्धा साचतं, त्यामुळे आपला गुडघा ना जरा सुजलेला किंवा फुगलेला दिसतो. कशामुळे, तर युरिक ॲसिड साचल्यामुळे. आता स्नायूंबद्दल आपण बोलू. मानवी शरीरामध्ये ना स्नायू म्हणजे काय, मांसपेशिया. मानवी शरीरामध्ये 2 प्रकारच्या मांसपेशिया असतात. एक असतात सफेद मांसपेशिया आणि दुसऱ्या असतात लाल मांसपेशी. मांसपेशी सुद्धा म्हणू शकता किंवा स्नायू सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि असे किती भाग, 2 भाग. एक आहे सफेद आणि दुसरी आहे लाल. मी तुम्हाला डायरेक्ट याचं एक्झाम्पल देऊन सांगतो. फॉर एक्झाम्पल मी आहे. आता माझे पाय घेऊयात. माझ्या पायांमध्ये आहेत सफेद मांसपेशिया. आता बघा पायांमध्ये माझ्या सफेद मांसपेशिया आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये एका प्रकारे सेल्स तर असणारच, मांसपेशी आहेत म्हणजे सेल्स तर असणारच. आता त्या सेल्सला काम करण्यासाठी, सफेद मांसपेशियांच्या सेल्सला काम करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. आता तिथे तर ग्लुकोजसुद्धा आहे. सेल्स आहेत म्हणजे ग्लुकोज आहे. सेल्स आहे म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये काय, ग्लुकोज. आता माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजनसुद्धा आहे. जेव्हा ऑक्सिजन त्या पेशींमध्ये जातो, त्या पेशींमध्ये जाऊन मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो, मायटोकॉन्ड्रियामधला ग्लुकोज जाळला जातो, तेव्हा एनर्जी निर्माण होते आणि माझ्या पायाला एनर्जी मिळते. आता मी जर भरपूर धावलो तर पाय थकतात. ते पण कसे थकतात ते सुद्धा तुम्हाला सांगतो. हळूहळू माझ्या पायांमधला ऑक्सिजन संपतो. माझ्या पायांमधले जे सफेद मांसपेशी आहेत ना, त्यांच्यामध्ये असलेल्या सेल्सला ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे ग्लुकोज जाळला जात नाही. आता ग्लुकोज जाळला जात नाही, आता मग तिथल्या जे ग्लुकोज आहे ते तर म्हणतं कोणीतरी आम्हाला एनर्जी तयार करा. पाय म्हणतात की आम्हाला एनर्जीची गरज आहे, कोणीतरी या ग्लुकोजचा काहीतरी बंदोबस्त करा. मग तिथं कोणती प्रक्रिया होते, आता ऑक्सिजन तर मी दमले म्हणून माझ्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमी झाली. मग त्यावेळेस काय होणार की जो ग्लुकोज आहे ना, ग्लुकोज तो जाळला जाणार नाही, पण ग्लुकोजचं डायरेक्ट रूपांतर होईल. कशामध्ये रूपांतर होईल, तर लॅक्टिक ॲसिडमध्ये डायरेक्ट ग्लुकोजचं रूपांतर होईल. ग्लुकोज जाळला जाणार नाही, ग्लुकोजचं डायरेक्ट लॅक्टिक ॲसिडमध्ये रूपांतर होईल, ज्यामुळे थोडी का होईना एनर्जी मिळेल. पण लॅक्टिक ॲसिडमध्ये जर वारंवार ग्लुकोजचं रूपांतर होत राहिलं ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये, तर लॅक्टिक ॲसिड माझ्या शरीरामध्ये म्हणजे मुळामध्ये पायांमध्ये साठत जाईल, आणि जसं लॅक्टिक ॲसिड साठत जाईल ना, तर तो अवयव ना काम करणं थांबतो. म्हणजे आता माझ्या पायांमध्ये जर लॅक्टिक ॲसिड साठत गेला तर माझे पाय हळूहळू काम करणं थांबतील आणि पाय एका प्रकारे दमतील. मग मी म्हणेल की माझे पाय दुखायला लागले, आता मी जरा वेळ आराम करतो. मी जेव्हा आराम करेल किंवा जरा वेळ काही वेळ बसेल, तर त्यावेळेस काय होईल की यकृत माझ्या पायांमधून लॅक्टिक ॲसिड खिचून घेईल. बोल की तू इकडे, तू ह्या बंद्याला आहे ना खूप त्रास द्यायला लागला, तू इकडे माझ्याकडे. लॅक्टिक ॲसिडला यकृत घेतं आणि स्वतःच्या आतमध्ये घेतं आणि डायजेस्ट करून टाकतं, लॅक्टिक ॲसिडला संपून टाकतं. या प्रकारे लॅक्टिक ॲसिड पायांमधून माझे निघून जाईल आणि काही काळाने मी विश्रांती घेतल्यावर ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होईल. पुन्हा ऑक्सिजन जाईल पायांमध्ये, पायातल्या सफेद मांसपेशींमध्ये, तिथं ग्लुकोज जाळेल. ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये ग्लुकोज जाळला जाईल, एनर्जी निर्माण होईल आणि माझ्या पायांमध्ये पुन्हा ताकद येईल. हे मी सांगितलं तुम्हाला माझ्या पायाबद्दल किंवा माणसांच्या पायांबद्दल. ओके, आता आणखी एक तुम्हाला उदाहरण देतो. आता हे सफेद मांसपेशींचं उदाहरण दिलं तुम्हाला, आता मी लाल मांसपेशींचं उदाहरण देतो. आता माझे पाय झाले, आता घ्या घोड्याचे पाय. घोड्याच्या पायामध्ये लाल मांसपेशी असतात. जिथे पण लाल मांसपेशी असतात ना, तो भाग, लाल मांसपेशींचा भाग लवकर दमत नाही. घोडा बघा किती पण पळतो, लवकर दमत नाही का, कारण त्याच्या पायामध्ये लाल मांसपेशी असतात. आपल्या पायांमध्ये सफेद मांसपेशी आहेत, आपण दमणार. घोड्याच्या पायामध्ये लाल मांसपेशी असतात, घोडा लवकर दमत नाही का, ते सुद्धा सांगतो. सफेद मांसपेशींमध्ये ऑक्सिजनची कमी होते, त्यामुळे हे
लॅक्टिक ॲसिड तयार होतं, ग्लुकोज ऑक्सिजनच्या अनुपस्थितीमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार करतो आणि आपण दमतो. पण घोड्याच्या पायामध्ये लाल मांसपेशी असतात किंवा जिथे सुद्धा लाल मांसपेशी असतात ना तिथे हा प्रकार घडत नाही. का? कारण हे बघा, लाल मांसपेशामध्ये जर ऑक्सिजन आपल्या शरीरातला संपत राहिला, म्हणजे जर आपल्याला ऑक्सिजन जरी भेटला नाही ना लाल मांसपेशांमध्ये, तर तिथे काय होतं, त्या सेल्स असतात ना, त्या लाल मांसपेशींमध्ये एक प्रोटीन असतो. तर तो कोणता प्रोटीन असतो? तर तो मायोग्लोबिन नावाचा प्रोटीन असतो. मायोग्लोबिन, ज्याप्रमाणे रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचा प्रोटीन असतो, तो काय करतो, ऑक्सिजन पकडून पेशींच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोहोचवतो, पेशींपर्यंत पोहोचवतो आणि जिथे एनर्जीची निर्मिती होते. तसाच लाल मांसपेशींमध्ये मायोग्लोबिन असतो, सफेद मांसपेशींमध्ये मायोग्लोबिन नसतो. तर मायोग्लोबिन काम काय करतो? मायोग्लोबिनकडे एक प्रकारे ना ऑक्सिजनचा भंडारा असतो, भंडारा. मायोग्लोबिन सुद्धा भरपूर असतात, ज्या प्रकारे हिमोग्लोबिन भरपूर असतात त्या प्रकारे मायोग्लोबिन सुद्धा भरपूर असतात. मायोग्लोबिनकडे जो ऑक्सिजन असतो एका प्रकारे भंडारा ना, जेव्हा ऑक्सिजनची कमी होईल, म्हणजे फुफ्फुसाकडून ऑक्सिजन कमी प्रमाणात जाईल, तेव्हा मायोग्लोबिन तो ऑक्सिजन स्वतःकडे असलेला रिलीज करेल आणि तो ऑक्सिजन ह्या मांसपेशा वापरतील. त्यामुळे ह्या लाल मांसपेशा थकणार नाही, कारण त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा सतत होत राहील, त्या ग्लुकोज जाळतील आणि एनर्जीची निर्मिती करत राहील. म्हणून जिथे जिथे, म्हणून घोड्याचे पाय बघा, घोड्याच्या पायामध्ये लाल मांसपेशी असतात, त्याच्यामध्ये ही क्रिया होते, मायोग्लोबिनकडून ऑक्सिजन मिळत राहतो, म्हणून घोड्याचे पाय थकत नाही. आपल्या शरीरामध्ये सुद्धा बघा लंग्स आहेत, हृदय आहे, तिथे सुद्धा लाल मांसपेशी आहेत, म्हणून हृदयाचं काम कधी थांबतं का रे? 24 तास काम करतं. रेस्पिरेटरी सिस्टीम आपली जे लंग्स आहेत ते सुद्धा 24 तास काम करतात. जे आपले हात थकतात, पाय थकतात, तिथे सफेद मांसपेशिया आहेत. ओके, म्हणून आणि हृदय वगैरे कधी थांबत नाही, लंग्स कधी थांबत नाही काम करणं, तिथे लाल मांसपेशी आहेत. आता तुम्हाला सफेद मांसपेशी आणि लाल मांसपेशी हे सुद्धा सांगितलं आहे. टेंडनचं तर तुम्हाला माशीच प्रश्न येऊन गेला. टेंडन म्हणजे काय? तर हाडाला स्नायूंशी जोडायचं काम कोण करतं? तर ते काम करतं टेंडन. हाडाशी स्नायूंना जोडायचं काम कोण करतं? तर ते करतं टेंडन. आता बघा पुढील प्रश्न आहे तुमच्यासमोर. मानवी शरीराच्या कोणतं हाड फेमूर झालं? इथं पाहिजे फिमर. मानवी शरीरातील कोणते हाड फिमर म्हणून ओळखले जाते? ऑप्शन वाचतो. ऑप्शन 1 आहे मनगटाचे हाड, म्हणजे हे हाड फिमर म्हणून ओळखले जाते का? दुसरा हाड काय? मांडीचे हाड. मांडीचे हाड फिमर म्हणून ओळखले जाते का? तिसरा आहे खांद्याचे हाड, म्हणजे हे हाड फिमर म्हणून ओळखले जाते का? किंवा कॉलर बोन. हे बघा इथे एक हाड आहे, इथे एक हाड आहे, इथे आणि इथे एक हाड आहे. त्या हाडला काय कॉलर हाडे किंवा कॉलर बोन असे म्हणतात. मग सांगा फिमर म्हणून कोणते हाड ओळखले जातील? तर याचं ऑप्शन सांगतो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मांडीचे हाड. मांडीचे हाड फिमर हाड म्हणून ओळखले जाते. हे शरीरातील सर्वात लांब हाड आहे की जे उभे आहे. शरीरातील सर्वात लांब हाड जे की उभे हाड आहे, शरीरातील सर्वात लांब हाड. आता बघा माझ्या पायामध्ये फिमर हाड आहे, जे सर्वात मजबूत हाड सुद्धा आहे. फिमरच्या खाली काय? गुडघ्यामध्ये काय? पटेला आहे. पटेलाच्या खाली काय रे इथं पायामध्ये? तर ते आहे टिबिया. टिबिया आणि टिबियाला सपोर्ट करण्यासाठी काय? फिबुला. ओके, आता तुम्हाला आणखी कुठे कुठे काय हाडे आहेत ना ती सुद्धा तुम्हाला सांगतो मी. आता आधी बघू आपण मनगटाचे हाडे. हे मांडीचं हाड तुम्हाला सांगितलं, मनगटाचे हाडे बघू. हे बघा आता तुम्ही माझा हा हात बघा, इथं जिथं बायसेप आणि ट्रायसेप असतात आपले, हे जिथं बायसेप्स आणि ट्रायसेप्स असतात तिथं जे हाड असतं ना त्याला म्हणायचं ह्युमेरस. काय म्हणायचं? ह्युमेरस. आता इथून ते इथपर्यंत, इथून ते ह्या कोपऱ्यापर्यंत जे हाड आहे तिथं 2 हाड आहेत. एक म्हणजे रेडियस आणि एक म्हणजे उल्ना किंवा अल्ना सुद्धा म्हणू शकता, उल्ना म्हणा. आणि हे बघा आता इथं मी फिरवतोय हात माझा, इथं जॉईंट आहे ना, इथे ना छोटी छोटी हाडे आहेत. ह्या हाडांना हेच काय? मनगटाचे हाडे आहेत. यालाच काय म्हणतात? मनगटाचे हाडे. आणि या हाडांना नाव काय आहे? तर कार्पल्स. काय? कार्पल्स म्हणतात ह्या हाडांना. इथं जी हाडं आहेत ना जॉईंटपाशी छोटी छोटी काही हाडे आहेत, त्या हाडांना म्हणायचं कार्पल्स. आता एक मिनटं, हे बघा इथे झालं कार्पल्स. आता माझ्या अंगठ्याचं इथून बघा, हे पंजा आहे ना, पंजाचा हा मागचा भाग बघा, इथून एक हाड गेलेला आहे. ह्या बोटाचं इथून एक हाड आहे, याचं सुद्धा इथून एक हाड गेलेलं आहे, याचं सुद्धा गेले आणि याचं सुद्धा केले. तर इथं 5 ज्या हाड आहेत ना, इथं हे बघा ह्या भागामध्ये जी 5 ज्या हाड आहेत ना, या खालच्या भागाला तर कार्पल्स म्हणतात, पण ह्या इथं जी 5 ज्या हाड आहेत ना त्यांना म्हणायचं मेटाकार्पल्स. काय म्हणायचं? मेटाकार्पल्स. आणि आता ही बोटांमध्ये बघा 1 2 3 इथं छोटी छोटी 3 हाडे, इथं 3 हाडे, इथं 3 हाडे, इथं 3 हाडे आणि इथं 1 2 हाडे. या मग ह्या छोट्या छोट्या हाडांना काय म्हणायचं बोटांमधल्या? तर यांना म्हणायचं फॅलेंजेस. पायासोबत सुद्धा तसेच आहे. पायांच्या बोटांमध्ये जी हाडं आहेत ना, समजा हा पाय आहे, पायांच्या बोटांमध्ये जी हाडं आहेत, ह्या बोटांमध्ये जी छोटी छोटी हाडे असतील त्यांना म्हणायचं फॅलेंजेस. परत पायाचा जो पंजा असेल ना, पायाचा म्हणतो पायांचा,
तर त्याच्यामध्ये सुद्धा असे 5 मोठी मोठी हाडे असतील, त्यांना काय म्हणायचं, त्यांना इथं आपण इथं कार्पल म्हटलं, इथं मेटाकार्पल म्हटलं, पण पायांचे इथं दुसरं नाव आहे. पायांचे इथं जो जॉईंट असतो ना पायांच्या इथं, त्याला म्हणायचं टार्पल, आणि इथला जो भाग असेल ना पायांचा त्याला म्हणायचं मेटाटार्पल. इथे कार्पल आणि मेटाकार्पल, पण पायांच्या याला म्हणायचं इथे टार्पल आणि मेटाटार्पल. आता तुम्हाला मी पाय वर करून दाखवू शकत नाही, म्हणून ते तुम्ही समजून घेणं भाग्य आहे. आता बघा खांद्याचं हाड. खांद्याचं हाड म्हणजे काय रे? खांद्याचा हाड म्हणजे काय, तर हे बघा आपला हा जो भाग आहे ना खांद्याचा, हा मागचा भाग आणि एका प्रकारे कॉलर बोन आणि एका प्रकारे कॉलर बोन हे मिळून ना खांद्याचं हाड बनतं. हा एक भाग आणि कॉलर बोन मिळून काय म्हणतं, तर खांद्याचं हाड बनतं. आणि खांद्याचं हाड कशाला जोडलेलं आहे, इथे लिगामेंटनी ह्या हाडाशी, आणि ह्या हाडाचं बायसेप आणि ट्रायसेप्सच्या हाडाला जोडलेलं आहे. कोणतं? खांद्याचं हाड. आणि ह्या हाडाला काय ह्युमेरस असं म्हणतात. आणि कशाने? लिगामेंटनी जोडलेलं आहे. हाडाशी जोडायचं काम कोण करतं, तर लिगामेंट हे काम करतं. आता बघा हे खांद्याचं हाड आणखी एक बघा. आधी कॉलर बोन आहे का? कॉलर बोन म्हणजे काय, तर इथे एक हाड आहे, इथे आणि असं एक हाड आहे, त्याला म्हणतात कॉलर बोन. आपल्या शरीरामधील ना किचकट हाड म्हणून जर कोणतं ओळखलं जात असेल तर ते आहे कॉलर बोन. हे किचकट असलं तरी खांद्याला सपोर्ट देतं. आपण काय कधी काही गोण्या उचलतो, सिलेंडर वगैरे सुद्धा उचलतो, भरपूर असं वजनाच्या गोष्टी खांद्यावर उचलतो, तर त्याला खांदासुद्धा सपोर्ट देतो आणि कॉलर बोन त्याचाच भाग आहे, म्हणून कॉलर बोनचा सुद्धा त्यात समावेश आहे. पण हे हाड खूप किचकट आहे. हे आपण जर कधी हातावर वगैरे पडलो तर कॉलर बोन मोडण्याची शक्यता असते. आपलं स्पायनल कॉर्ड बघा, इथून असा स्पायनल कॉर्ड गेलेला आहे ना इथं कमरेपर्यंत, तर इथे स्पायनल कॉर्डमध्येच 12 छोटी म्हणजे भरपूर हाडे आहेत, त्याच्यापैकी 12 मध्येच हाडे आहेत छोटी 12, त्यांना म्हणायचं थोरेसिक हाडे. आणि थोरेसिक हाडे काय करतात माहिती आहे का, इथून थोरेसिक हाडापासून इथून 12 बरगाड्या निघतात आणि इकडून 12 बरगाड्या निघतात, आणि त्या इथे येऊन एका हाडाला भिडतात, एका हाडाला जुळतात. आणि इथल्या हाडाचं नाव काय, तर इथल्या हाडाचं नाव आहे ब्रेस्ट बोन. काय म्हणायचं इथल्या हाडाला, तर ब्रेस्ट बोन असं म्हणायचं. आणि ब्रेस्ट बोन जो झाला ना, ब्रेस्ट बोन इथं झाला आणि त्याच्या आतमध्ये काय लंग्स वगैरे असतात. आता हे जे ब्रेस्ट बोनच्या वरती काय इथे आहे आपलं कॉलर बोन आहे. आणि कॉलर बोनचं तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कॉलर बोन हा किचकट हाडाचा एक प्रकार आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं फिमर हे शरीरातलं सर्वात लांब हाड आहे, जे की उभं हाड आहे, उभं हाड, त्याप्रमाणे कॉलर बोन हे शरीरातली सर्वात लांब हाड आहे, जे की आडवा हाड आहे. तुम्हाला जर कन्फ्युजन होऊ शकता, मुलांना भरपूर वेळा हेच लक्षात राहतं की शरीरातलं सर्वात लांब हाड कोणतं, तर फिमर, पण हे उभं हाड आहे. पण तुम्हाला जर असं प्रश्न विचारला गेला की शरीरातलं सर्वात लांब हाड जे की आडवा हाड आहे, तर ते काय आहे, कॉलर बोन. कॉलर बोन शरीरातलं सर्वात लांब हाड आहे, जे की आडवं हाड आहे. आता डोक्यामध्ये क्रॅनियम सुद्धा आहे. इथे बघा आपलं हे हाड कोणतं, हे इथं मेंडिबल. मी जे असं जबडा हलवतोय, तर जो भाग हलतो ना हा खालचा, ते हाड कोणतं, मेंडिबल. इथे वरती मिशा वगैरे आहेत, त्या मिशांच्या वरचं हाड कोणतं, तर त्याला म्हणायचं मॅक्झिला. कानामध्ये मेलियस इनकस स्टेपी वगैरे आहेत. पेल्विक गिल्डल सुद्धा आहे आपल्या शरीरामध्ये. थोडीशी सांगितलं. आता मानामध्ये किती हाडं आहेत, तर मानामध्ये 7 हाडं आहेत. आपलं ही पूर्ण कवटी जी टिकवली आहे ना, ती मानाच्याच हाड्यावर टिकवली आहे. आणि मानेमध्ये 7 हाडे आहेत. आणि 7 हाडांना काय म्हणतात, तर सर्वायकल सुद्धा म्हणतात. मानेच्या हाडांना 7 हाडे असतात. आणि त्यातल्या त्यात ही कवटी कशावर टिकलेली असते, की ही जी कवटी आहे ती कशावर टिकलेली असते, मानेच्या हाडावर. त्यातल्या त्यात जे सर्वात वरचं हाड असतं ना, त्याचं नाव आहे एटलस. त्याच्यावर ही कवटी टिकलेली असते. तुम्ही जर कधी सर्वायकल कॅन्सर नाव ऐकलं असेल तर समजून जायचं, सर्वायकल म्हणजे मानेच्या हाडांशी निगडीत आहे, आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे मानेचा किंवा मानेच्या हाडांचा एका प्रकारे कॅन्सर. चला मग आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न बघा, रोग निदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून या खालीलपैकी कोणतीही संज्ञा दिली जाते. तर ऑप्शन बघा, एलिझा टेस्ट, दुसरा आहे बायोप्सी, तिसरा आहे अँजिओप्लास्टी, आणि चौथा आहे वेस्टर्न ब्लॉटिंग तंत्र. तर काय सांगितलं की एखादं रोग निदान करायचं असेल तर शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याच्यावर एखाद्या प्रकारची चाचणी केली जाते, टेस्ट केली जाते. तर त्याला काय म्हणतात, तर त्याचं ऑप्शन काय आहे, त्याचं उत्तर काय आहे, तर त्याचं उत्तर आहे बायोप्सी. बघा बायोप्सीमध्ये काय करतात, बायोप्सी खास करून कोणत्या प्रक्रियेमध्ये किंवा कोणत्या आजारामध्ये केली जाते, तर ते केली जाते कॅन्सरमध्ये. किंवा एखाद्याला जर काही गाठ वगैरे आलेली असेल तर ती टेस्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये कॅन्सर आहे की नाही
ते टेस्ट करण्यासाठी बायोप्सी केली जाते. बायोप्सीमध्ये काय की शरीरातला जिथे वाटतं ना डाऊट की बाबा इथे कॅन्सरची शक्यता आहे, तर तिथला एक पातळ सुई घालून तिथला एखादा पार्टिकल काढला जातो आणि त्या पार्टिकलची टेस्ट केली जाते आणि त्या पार्टिकलवर काही द्रव्य वगैरे सोडली जातात आणि पाहिले जातात की त्याच्यामध्ये कॅन्सरचे काही गुण वगैरे आहेत का, हे बायोप्सी टेस्टमध्ये केलं जातं. आता एलिझा टेस्ट बघा, एलिझा टेस्ट ही खास करून ना खास करून एड्ससाठी केली जाते किंवा हेपॅटायटिस बी किंवा सीसाठी केली जाते. एलिझा टेस्टमध्ये काय करतात की तुमचं ब्लड घेतलं जाईल आणि तुमचं ब्लड घेतलं जाईल आणि ब्लडला टेस्ट करते. ब्लडवर काही प्रोटीन टाकतील, कोणाचे एड्सचे सुद्धा प्रोटीन टाकले जातील किंवा हेपॅटायटिस बी आणि हेपॅटायटिस सीचे सुद्धा प्रोटीन टाकले जाऊ शकतात आणि ते बघतील की बाबा त्या प्रोटीन जे टाकलेलं आहे ना त्याला हे अँटीबॉडी चिटकतात का. अँटीबॉडी जर चिटकले म्हणजे अँटीबॉडी म्हणजे एड्सचे अँटीबॉडी चिटकले का. जर एड्सचे अँटीबॉडी चिटकले तर समजायचं की एड्स आहे. एड्सचे अँटीबॉडी चिटकले तर डॉक्टर काय बोलतील, हो तुम्हाला एड्स असण्याची शक्यता आहे, हे का ते सुद्धा तुम्हाला सांगतो. शक्यता आहे. जर पॉझिटिव्ह रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर शक्यता आहे आणि जर निगेटिव्ह आली तर शक्यता काय आहे, तर शक्यता नाही आहे. आता जर शक्यता आली तर त्या व्यक्तींनी काय करायचं, एलिझा टेस्ट जर पॉझिटिव्ह आली म्हणजे एड्स आहे असं टेस्टमध्ये जर दाखवलं तर ही पूर्णतः बरोबर असू शकत नाही. बरोबर असू पण शकते नसू पण शकते, इथं डाऊट क्लिअर होतो. म्हणून त्याच्यावरनं एक टेस्ट केली जाते पुन्हा, वेस्टर्न ब्लॉटिंग टेस्ट. अशा प्रकारेच केली जाते, फक्त थोडीशी पद्धत वेगळी असते. नाहीतर रक्तच घेतलं जातं, रक्ताची चाचणी वगैरे केली जाते, त्याच्यावर काही द्रव्य वगैरे टाकले जातात आणि तिथे चेक केलं जातं की बाबा अँटीबॉडी वगैरे आहे की नाही. आणि हे खास करून फक्त एड्सच्यासाठी वेस्टर्न ब्लॉटिंग तंत्र काय खास करून एकाच रोगावर केंद्रित केलं जास्त करून, ते म्हणजे एड्ससाठी ही वेस्टर्न ब्लॉटिंग तंत्र वापरलं जातं. आता मग तुम्हाला डाऊट असेल की मग ही एलिझा टेस्ट करण्यापेक्षा वेस्टर्न ब्लॉटिंग तंत्रच का नाही वापरायचं. हे बघा, एलिझा जी टेस्ट आहे ना ती सोपी टेस्ट आहे, तिचा रिपोर्ट 1 ते 2 तासामध्ये सुद्धा येऊ शकतो. पण वेस्टर्न ब्लॉटिंगचा रिपोर्ट ना 2 ते 4 दिवससुद्धा जाऊ शकतात. त्याच्याशिवाय एलिझा टेस्ट ही स्वस्त असते आणि वेस्टर्न ब्लॉटिंग टेस्ट ही महाग स्वरूपाची असते आणि याच्यामध्ये वेगवेगळी भरपूर उपकरणंसुद्धा वापरली जातात. आणि एलिझा टेस्टमध्ये काय होतं, एलिझा टेस्ट ही काय करतात की बाबा आम्हाला एड्स आहे की नाही किंवा एखाद्या व्यक्तीला एड्स आहे की नाही हे चेक करण्यासाठी एलिझा टेस्ट करतात. जर निगेटिव्ह आली तर काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे निगेटिव्ह. पण जर पॉझिटिव्ह आली तर ही फक्त टेस्ट करण्यासाठीच टेस्ट केली होती. पॉझिटिव्ह आली म्हणजे फक्त टेस्ट करण्यासाठीच टेस्ट केली होती. पण हे कन्फर्म आहे का नाही हे आता इथे झालं की बाबा पॉझिटिव्ह आलं, मग एड्स कन्फर्म आहे का नाही हे करण्यासाठी वेस्टर्न ब्लॉटिंग. मग याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह आला तर कन्फर्म एड्स आहे आणि जर निगेटिव्ह आला तर समजायचं एड्स नाही. आता बघा अँजिओप्लास्टी कशासाठी वापरली जाते, तर हृदयाला धमन्या वगैरे जोडल्या जातात किंवा नसा वगैरे जोडल्या जातात. आणि याच्यामुळे ना कधी जर काही ब्लॉकेज वगैरे असतील किंवा जर धमनी समजा आपली अशी असेल, धमनी जर आपली अशी असेल आणि तिची जर ही रुंदी जर कमी झाली, म्हणजे रुंदी जर एवढी, आता इथं बघा रुंदी किती, इथं रुंदी जास्त आहे आणि काही कारणास्तव रुंदी जर कमी झाली, कसली धमनीची वगैरे रुंदी कमी झाली किंवा शिराची कोणत्या रक्तवाहिन्यांची रुंदी जर कमी झाली तर रक्तप्रवाहाला त्रास होईल ना. इथं तर भरपूर जागा होती जाण्यासाठी रक्ताला, पण इथं जागा कमी झाली. मग डॉक्टर काय करतात, अँजिओप्लास्टी करतात. अँजिओप्लास्टीमध्ये डॉक्टर काय करतील, आधी पाहतील की बाबा नक्की कोणती धमनी किंवा कोणती शिरा किंवा कोणती नस किंवा कोणतं रक्ताला काय ब्लॉक झालेले आहे किंवा हे कॉन्ट्रॅक्ट झालं आहे, एखाद्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे ते पाहतील. आणि मग डॉक्टर काय करतील, हातामधून त्या धमनीमध्ये म्हणा, शिरामध्ये म्हणा किंवा रक्तवाहिन्यांमध्ये म्हणा एक ट्यूब टाकतील. ट्यूब म्हणजे त्या ट्यूबला ना एक फुगा लावलेला असेल आणि तो फुगा फुगवला जाईल, जेणेकरून ही जी आशी होती ना, अशी धमनी शिरा किंवा काही पण म्हणा तुम्ही, ते होतं ना, ते ना पुन्हा त्याचा आकार वाढवला जाईल, म्हणजे पुन्हा रिलॅक्स होईल. इथं कॉन्ट्रॅक्ट झालं होतं, इथं कॉन्ट्रॅक्ट म्हणजे असं दाबलं गेलं होतं, एका प्रकारे रुंदी कमी झाली होती, पण ही रुंदी पुन्हा वाढवली जाईल त्या फुग्यामुळे. मग इथं एका प्रकारची जाळी वगैरे लावली जाईल, जेणेकरून ते पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होऊ नये. तुम्हाला जर हे रिलॅक्स जरी करायचं असेल तर याच्यासाठी मॅग्नेशियम जर तुमच्या शरीरामध्ये असेल तरीसुद्धा हे रिलॅक्स होण्यासाठी खूप मदतगार करतं. आणि जर कधी काय होतं, जर हे छोटं झालं, हे बघा हाय बीपी आणि
लो बी पी. हाय बी पी आणि लो बी पी. आता हाय बी पी दोन कारणामुळे होऊ शकतो. एक तर तुमची धमनी छोटी झाली, म्हणजे धमनीची रुंदी कमी झाली, धमनी कॉन्ट्रॅक्ट झाली, तर तुम्हाला हाय बी पी होऊ शकतो. किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं जे व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूम म्हणतोय हा मी, रक्त नाही, रक्त शरीरामध्ये वाढणं म्हणजे एका प्रकारे हिमोग्लोबिन वाढणं, आणि रक्त कमी होणं म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणं. पण रक्ताचं व्हॉल्यूम वाढणं म्हणजे रक्तामध्ये पाणी वाढणं, आणि रक्ताचं व्हॉल्यूम कमी होणं म्हणजे रक्तामधून एका प्रकारे पाणी कमी होणं. एकतर तुमचं हे जर धमनी किंवा शरीराचे हे कॉन्ट्रॅक्ट झाले असेल तर तुम्हाला हाय बी पी होऊ शकतो, किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं व्हॉल्यूम वाढलं तर तुम्हाला हाय बी पी होऊ शकतो. आणि लो बी पी, एकतर तुमचे धमनीची किंवा शरीराची जी ही रुंदी आहे ती रिलॅक्स झाली, म्हणजे जर रुंदी जर वाढली तर लो बी पी होऊ शकतो. आणि जर हे रक्तामधलं पाणी कमी झालं म्हणजे एका प्रकारे रक्ताचं व्हॉल्यूम कमी झालं तेव्हासुद्धा तुम्हाला लो बी पी होऊ शकतो. हाय बी पी पण खतरनाक आहे आणि लो बी पी पण खतरनाक आहे. त्यामुळे रक्ताचं जे बी पी आहे तो मेंटेन राहणं गरजेचं आहे. आता हा सुद्धा प्रश्न आपला झालेला आहे. आता आपला पुढचा प्रश्न बघूयात. बघा, निष्क्रिय तंतुजनकाचे तांतुलीमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणते विकर कारणीभूत आहे? आता मी ऑप्शन वाचतो. ऑप्शन नंबर 1 क्लथजनक, ऑप्शन नंबर 2 थ्रोम्बिन, ऑप्शन नंबर 3 रुक्की प्रवर्तक, आणि चौथं काय एपिनेफ्रिन. चौथं काय एपिनेफ्रिन. आता बघा, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला सांगून देतो. याचं उत्तर आहे थ्रोम्बिन. आता थ्रोम्बिन काय करतो? थ्रोम्बिनच्या आधी बघा एक व्हिटॅमिन आहे, व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के काय करतो? आपल्या शरीरामध्ये जर कुठं जखम वगैरे झालेले असेल, तिथून जर रक्त बाहेर पडत असेल तर तो काम काय करतो? व्हिटॅमिन के आपल्या शरीरामध्ये प्लेटलेट्स आहेत, प्लेटलेट्सला बोलतो इकडे, व्हिटॅमिन काय बोलतो? प्लेटलेट्सला इकडे ये. आणि त्या दोघांची रिॲक्शन होते, त्याच्यापासून प्रोथ्रोम्बिन, त्याच्यापासून काय प्रोथ्रोम्बिन तयार होतो. आणि प्रोथ्रोम्बिनचं नंतर रूपांतर कशामध्ये होतं? तर थ्रोम्बिनमध्ये. रूपांतर कशामध्ये होईल? थ्रोम्बिनमध्ये. आणि थ्रोम्बिन काय करेल? मला जर एखादी जखम वगैरे हाताला किंवा पायाला झालेली आहे, तिथून रक्त बाहेर पडते, तर थ्रोम्बिन ना लगेच तिथं क्लॉटिंग करायला सुरुवात करेल एका प्रकारे. किंवा तिथं एका प्रकारे छोटी, आता ही जखम वगैरे आहे, जखम झाली, मला इथून रक्त बाहेर पडते, तर थ्रोम्बिनना लगेच इथं छोट्या छोट्या रेषा तयार कराल. रेषा म्हणजे ते काय डोळ्याने दिसणार नाही, अशा काय पट्टीने मारलेल्या रेषा नाहीत त्या, अशा पण असू शकतात, अशा पण कशा पण असू शकतात. तिथं फक्त एखादी रेषा तयार होतात, त्या रेषा एकमेकांना जोडल्या जातात, आणि त्या प्रकारे इथं जखमेपाशी जिथून रक्त बाहेर निघतं तिथे एक जाळी तयार होईल, आणि त्याच्यामुळे माझं रक्त बाहेर येणं थांबेल. त्याच्यासाठी व्हिटॅमिन केची सुद्धा खूप गरज आहे. व्हिटॅमिन केची सुद्धा खूप गरज आहे. व्हिटॅमिन जर के जर कमी झालं तर ह्या आपल्या प्लेटलेटसोबत रिॲक्शन होणार नाही, ज्याच्यामुळे हे प्रोथ्रोम्बिन आणि थ्रोम्बिन मग नंतर तयार होणार नाही, ज्यामुळे रक्त भरपूर प्रमाणामध्ये वाहेल. भरपूर प्रमाणामध्ये जर शरीरातून रक्त जर वाहिलं गेलं तर हिमोग्लोबिनची कमी होईल, आणि हिमोग्लोबिनची कमी झाली तर जास्त प्रमाणामध्ये रक्त फुफ्फुसाकडून शरीराकडे वेगवेगळ्या भागांकडे त्यांच्या पेशींकडे वाहिलं जाणार नाही, आणि जर ऑक्सिजन पेशींना भेटला नाही तर ग्लुकोज जाळला जाणार नाही, आणि जर ग्लुकोज जाळला गेला नाही तर अशक्तपणा येऊ शकतो, एनर्जी निर्माण होणार नाही, अशक्तपणा येऊ शकतो, हातपाय गळून जातात. त्यामुळे ज्या व्यक्तीचं भरपूर प्रमाणामध्ये रक्त गेलेलं आहे त्या व्यक्तींमध्ये अशक्तपणा येतो. बघा, महिला बाळांना जन्म देतात तेव्हा त्यांच्या शरीरामधून भरपूर प्रमाणामध्ये रक्त बाहेर निघलं जातं, त्यावेळेससुद्धा त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता होते, आणि म्हणून त्यांच्यामध्ये एनर्जी निर्माण कमी होते. का? कारण हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे ऑक्सिजन नेण्याची क्षमता कमी होते पेशींपर्यंत, आणि तिथे ग्लुकोज जाळला जात नाही, म्हणून त्यामुळे एनर्जीची निर्माण कमी होतो, ज्यामुळे स्त्रिया गळून जातात बाळाला जन्म दिल्यानंतर. म्हणून ज्या स्त्रियांनी बाळाला जन्म दिले म्हणून त्यांना लोहयुक्त पदार्थ खायला सांगतात. का? कारण लोह जे आहे ना ते हिमोग्लोबिनच्या वाढीस चालना देतात, आणि हिमोग्लोबिन वाढलं तर मग ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होईल, एनर्जी व्यवस्थित निर्माण होईल. आता लोह कशात असतं? तर गुळामध्ये म्हणा, हिरव्या पालेभाज्या म्हणा, किंवा पालक वगैरे म्हणा, याच्यामध्ये लोह मुबलक प्रमाणामध्ये असतं. क्लथजनकसुद्धा काहीच काम करतं, क्लथजनकसुद्धा हेच काम करतं, थ्रोम्बिनसोबत मिळून हे रेषा वगैरे तयार करण्यासाठी सुद्धा क्लथजनक सहाय्यक आहे. आता बघा, रुक्की प्रवर्तक हे एक पदार्थ आहे, तो स्त्रावला जातो किंवा निर्मित केला जातो कुठे? तर रुक्कामध्ये. रुक्क म्हणजेच काय? आपलं किडनी. रुक्क म्हणजेच काय? तर आपली ही किडनीमधून काय? तर रुक्की प्रवर्तक नावाचा एक पदार्थ स्त्रावित केला जातो. रुक्की प्रवर्तक नावाचा पदार्थ काय करतो माहिती आहे का? आपल्या शरीरामध्ये ना सोडियम थांबून धरतो रुक्की प्रवर्तक. म्हणजे जर सोडियम जर कमी झाला असेल ना तर सोडियम थांबून धरला जातो. कशामध्ये? रुक्की प्रवर्तकमध्ये. आता बघा, सोडियम जेव्हा थांबवला जाईल
सोडियम आपल्या शरीरामध्ये का गरजेचं आहे, तर ज्या प्रकारे व्हिटॅमिन डी कॅल्शियम पकडतो आणि शरीरामध्ये हाडांमध्ये दाबून ठेवतो, त्या प्रकारे सोडियम आपल्या मध्ये जे पाणी असतं ना त्याला दाबून धरतो, त्याला जास्त प्रमाणामध्ये बाहेर जाऊन देत नाही, लघवी वाटे म्हणा किंवा घामावाटे जास्त प्रमाणामध्ये बाहेर जाऊन देत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जर पाणी टिकवायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये सोडियमची एका प्रकारे मिठाची गरज आहे. आता हे रुक्की प्रवर्तक ह्या सोडियमला आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवतो, जेणेकरून आपल्या शरीरामधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाणी बाहेर जाणार नाही. आणि हे कधी पदार्थ तयार होतो, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल, पाणी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला बाहेर सोडायचं नाही, तेव्हाच हे पदार्थ तयार होईल, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये सोडियम साठला जाईल आणि सोडियम साठला तर आपल्या शरीरामध्ये पाणी साठला जाईल. आता कधी कधी काय होतं, जेव्हा लो BP होतो, म्हणजे आपली ही धमनी मोठी झाली, धमनी किंवा शिराची जी रुंदी वाढली, समजा रुंदी जर वाढली, त्यावेळेसुद्धा हे रुक्की प्रवर्तक जे आहे ना ते त्यावेळेसुद्धा आपलं रुक्की प्रवर्तक नावाचा पदार्थ तयार करतात आणि त्यामुळे सोडियम साठला जातो आपल्या शरीरामध्ये. सोडियम जर साठला तर पाणी साठेल आणि पाणी साठला तर जे रक्त समजा इथून वाहतं, एवढं असं वाहतं आणि हळूहळू वाहते, तर त्याचा व्हॉल्यूम वाढेल आणि व्हॉल्यूम वाढलं तर काय भरपूर, म्हणजे हे बरोबर टोकापर्यंत पोहोचल याच्या आणि रक्त व्यवस्थितपणे वाढेल. आता बघा व्हॉल्यूम वाढेल म्हणजे काय, हे तुम्हाला पुन्हा मी एकदा एक्सप्लेन करतो. तुम्ही दूध पाहिलं, दूध समजा 1 लिटर तुम्ही दूध घेतलं, किती 1 लिटर, आणि जर दूधवाल्याने जर दुधामध्ये अर्धा लिटर पाणी ओतलं तर दुधाचा व्हॉल्यूम टोटल किती होईल, 1.5 लिटर. त्याचप्रमाणे रक्त हे आधी कमी होतं, रक्त इथपर्यंतच पोहोचत होतं, कमी भागापर्यंत पोहोचत होतं, पण जेव्हा त्यामध्ये पाणी मिक्स केलं ना तेव्हा ते जास्त अंतरापर्यंत जाऊ लागलं, म्हणजे ते रक्त हिमोग्लोबिन घेऊन जाईल व्यवस्थितपणे शरीरामध्ये, आणि हिमोग्लोबिनमध्ये काय ऑक्सिजन असतो, ऑक्सिजन वाहून नेतो हिमोग्लोबिन, त्यामुळे पेशींना ऑक्सिजन भेटेल आणि एनर्जी निर्मिती होईल ग्लुकोजला जाळून. आता एपिनेफ्रिन एक हॉर्मोन आहे, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अंतःस्रावी ग्रंथी आहेत. त्याचप्रमाणे किडनी जी आहे ना, किडनीच्या इथे टोकावर बघा असं शिंगासारखं असतात, त्यांनाच काय म्हणायचं, एपिनेफ्रिन इथून एंडोक्राईन ग्रंथीनं भरपूर प्रमाणे असतात. त्याचप्रमाणे एंडोक्राईन ग्रंथीबद्दल आधी तुम्हाला मी सांगतो. एंडोक्राईन ग्रंथी फक्त आणि फक्त हॉर्मोन सिक्रेट करतात, आणि ज्या एक्झोक्राईन ग्लँड असतात ना, किंवा एक्झोक्राईन आपण ग्रंथीसुद्धा म्हणू शकतो, त्या एन्झाईम स्त्रावित करतात. आणि काही शरीरामध्ये मिश्रित ग्रंथ्यासुद्धा आहेत, म्हणजे पँक्रियाज म्हणत, ते एन्झाईमसुद्धा स्त्रावित करेल आणि हॉर्मोनसुद्धा स्त्रावित करेल. आणि आता हे जे आहे ना, हे 2 असतात, 2 किडनी आणि प्रत्येक किडनीवर हे असं शिंगासारखं, त्याला म्हणायचं एड्रिनल ग्लँड असं म्हणतात. यालासुद्धा आणि यालासुद्धा 2 असतात मानवी शरीरामध्ये. एड्रिनल ग्लँड काय करतात, ज्या वेळेस आपल्याला मानवाला भीती वगैरे वाटते ना, काय भीती वगैरे किंवा काय होणार आहे आपल्यासोबत, तर मानवी शरीराला ना एका प्रकारे तयार करते की बाबा तुझ्यासोबत ही घटना होणार किंवा काहीतरी होणार आहे, तू तयार राहा. फॉर एक्झाम्पल, मला जर वाटतं की एखादं कुत्रं माझ्या मागं लागेल, तर माझ्या शरीराला लगेच तयार करेल की बाबा कुत्रं जर मागं लागलं तर की तू सुसाट पळ. म्हणजे भीती वगैरे वाटली, काही असं थोडंसं काय एकदम गडबडसारखं वाटलं, मी कोणत्या रस्त्याने चालू, मला वाटतं की कोणता तरी व्यक्ती माझा पाठलाग करतो, मला इथून पळायला पाहिजे, किंवा त्याच्याशी काय त्याच्याशी काय युद्ध प्रकारे काय केलं पाहिजे, तर माझ्या शरीराला ताकद देण्यासाठी एका प्रकारे ना एड्रिनल ग्रंथी ही काम करते. आणि एड्रिनल ग्रंथी याच्यामध्ये कोणतं हॉर्मोन सिक्रेट करते, तर एपिनेफ्रिनच जे आहे, जे माझ्या शरीराला तयार करेल. कोणीतरी बाजूला फटाका, मी जर उडी मारायला गेलो तर नॉर्मल मारा, पण जर फटाका मला माहीत नाही कोणीतरी लावलंय आणि फटाका जर फुटला तर मी जोरात उडी मारेल, का कारण ते मी एका प्रकारे घाबरलो, चकित झालो. एपिनेफ्रिन तेव्हा सिक्रेट झालेलं होतं आणि एपिनेफ्रिनने माझ्या शरीराला एका प्रकारे ताकद दिलेली होती. हे समजलं तुम्हाला? ठीक आहे, चला मग आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. आता पुढचा प्रश्न बघा, स्त्रियांमध्ये यौवनाची सुरुवात प्रथमद्वारे चिन्हांकित केली जाते. म्हणजे प्रथम अवस्था कोणती स्त्रियांमध्ये यौवनाची सुरुवात होण्याची? इथं बघा, पहिलं ऑप्शन आहे मेनार्की. इथं मेनार्की घ्या, मेनार्की. दुसरा ऑप्शन काय, थेलार्की. इथे काय, प्युबर्की. आणि इथे ॲड्रिनार्की. हे ऑप्शन आहेत. तर स्त्रियांमध्ये यौवनाची सुरुवात प्रथम चिन्हांकित केली जाते, म्हणजे पहिली गोष्ट कोणती होती स्त्रियांमध्ये, तर त्याचं ऑप्शन काय, थेलार्की. म्हणजे थेलार्की ही गोष्ट स्त्रियांमध्ये प्रथम होते यौवनाची सुरुवात होताना. आता थेलार्की म्हणजे काय बघा, जेव्हा एखादी मुलगी लहान असते तेव्हा तिचं वय जसं जसं वाढत जातात, ती बाळना 8-9 वर्षाची जेव्हा होती, एखादी मुलगी 8-9 वर्षाची होती, तेव्हा तिच्यामध्ये ना स्तनग्रंथी जे आहेत ना त्यांना निर्मित होऊ लागतात, म्हणजे त्यांच्या स्तनाची वाढ होत चालते.
त्यांच्या स्तनाचा आकार बदलत चालतो, वाढ होत चालते, त्यांच्या स्तनापाशी एका प्रकारे गाठ निर्माण होते, एका प्रकारे मांसाचा गोळा तयार होतो जो स्तनासारखा, म्हणजे स्तनच जे असतात त्याच्यामध्ये मांसपेशी वगैरे असतो, मांसपेशीचा एक ग्रुप वगैरे असतो, त्याला म्हणतात थेलार्की. ही पहिली स्टेप ह्या स्त्रियांमध्ये यौवनाची सुरुवात होण्याची. आता दुसरी स्टेप बघा, दुसरी स्टेप आहे प्युबर्की. प्युबर्की म्हणजे काय, तर हे स्त्रियांसाठी खास करून शब्द वापरला जातो. प्युबर्की म्हणजे काय, तर स्त्रियांचे जे प्रायव्हेट पार्ट असतात ना त्याच्या आजूबाजूला ना केस येणं सुरुवात करतात, केस येणं सुरू होतात, त्याला म्हणतात प्युबर्की. कधी कधी स्त्रियांच्या बगलांमध्ये सुद्धा केस येणं सुरुवात होते, त्याला म्हणतात प्युबर्की. प्रायव्हेट पार्टपाशी सुद्धा आणि बगलांमध्ये सुद्धा त्याला म्हणतात प्युबर्की. आणि हे कधी होतं, जवळपास थेलार्कीच्या 1-2 वर्षानंतर, म्हणजे हे थेलार्की किती 8-9 वर्षाच्या आसपास होतं आणि प्युबर्की तुम्ही समजा 10 ते 11 वर्षाच्या आसपास. आता याची पुढची स्टेप कोणती आहे, याची पुढची स्टेप आहे मेनार्की. मेनार्की म्हणजे एका प्रकारे मेन्स्ट्रल सायकल. पिरियड वेगळं आणि मेन्स्ट्रल सायकल वेगळं, दोघांचा संबंध आहे, पण पिरियड हा शब्द वेगळ्यासाठी उपयोग केला जातो आणि मेन्स्ट्रल सायकल मी तुम्हाला सांगतो. आता हे बघा, मेनार्की हे कोणत्या वयामध्ये, जवळपास 13 ते 15च्या आसपास मुलींमध्ये मेन्स्ट्रल सायकल सुरू होते. सुरुवातीला बघा, सुरुवात असते ती मुलींची मेन्स्ट्रल सायकलची, म्हणून कधी कधी त्यामध्ये प्रॉब्लेमसुद्धा होतो, म्हणजे कधी कधी लवकर येतात, कधी कधी उशिरा येतात सुरुवातीच्या वेळेला, नंतर ते कंटिन्यू व्यवस्थितपणे होत जातं. आता मेन्स्ट्रल सायकल जी आहे ना ते 28 दिवसाची असते आणि पिरियड जवळपास 4 ते 5 दिवसाचे असतात, आपण 5 दिवसाचे पकडू. आता बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या पण जोडप्याला बाळ होत नसेल ना त्या जोडप्यांना, म्हणजे पुरुषामध्ये ही काही त्रास प्रॉब्लेम नाही आणि महिलेमध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्यासाठी ही गोष्ट सांगतो मी. मेन्स्ट्रल सायकल किती, 28 दिवसाची, पिरियड किती असतात, 5 दिवसाचे. समजा पहिला दिवस म्हणजे हा पिरियड होण्याचा दिवस, हा पिरियड होण्याचा दिवस, ज्या दिवशी पिरियड झालं तो पहिला दिवस पकडा, तिथून ते 5वा दिवस हे झाले पिरियडचे दिवस, म्हणजे हा पिरियडचा 5वा दिवस जो आहे तो लास्ट दिवस, 5वा दिवस तो पिरियडचा लास्ट दिवस. आता 5व्या दिवसानंतर ना तुम्ही जवळपास 6 ते 7 दिवस सोडून द्या, म्हणजे 6 ते 7 दिवस जर सोडून दिलं तर इथं कोणता 12वा दिवस येईल. आता हे 5व्या दिवसापासून ते 12व्या दिवस, इथं पिरियडचा कालावधी संपला, इथं सुरू झाला, इथं संपला 5व्या दिवशी. आता इथे 5व्या दिवशी जेव्हा पिरियड संपल ना तेव्हा 6व्या दिवशी ना स्त्रीच्या जे गर्भाशय आहे ना तिथे ना अंडाणूची पुन्हा निर्मिती होऊ लागेल. आणि हे 12 म्हणजे जवळपास 6 दिवस, 12 इथून सुरू झाल्यापासून 12व्या दिवशी तिथे अंडाणूची निर्मिती होईल आणि 13व्या दिवशी ती फेलोपियन ट्यूबमध्ये जाईल ते अंडाणू. आणि फेलोपियन ट्यूबमध्ये 13व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 15व्या दिवशी जवळपास 2 ते 3 दिवस ते अंडाणू फेलोपियन ट्यूबमध्ये असतं. वाट बघतं, वाट कोणाची बघतं, तर स्पमची वाट बघतं. त्या दिवसांमध्ये जर ह्या दिवसांमध्ये जर त्या अंडाणूला जर स्पम येऊन भिडला नाही किंवा स्पम त्यामध्ये प्रवेश केला नाही तर नंतर काय होतं, नंतर ह्या अंडाणूंना निघून जातो गर्भाशयात आणि गर्भाशयाची जी लेअर असते ना जी तयार झालेली असते एक प्रकारच्या मांसपेशीनी, तर ती लेअर मोडली जाते आणि ते ब्लडच असतं एक प्रकारे आणि ते ब्लड नंतर योनी मार्गातून बाहेर निघलं जातं. त्यालाच पुन्हा म्हणजे ही जवळपास याला सुद्धा 10 ते 12 दिवस लागतात. नंतर ते ब्लड हे तुटायला 10 ते 12 दिवस लागतात आणि ज्या दिवशी हे बाहेर येईल ना योनी मार्गातून त्याला म्हणायचा पिरियडचा पहिला दिवस. म्हणजे ही अशी सायकल आहे. आणि ज्या मी तुम्हाला सांगितलं ज्या जोडप्याला बाळ होत नसेल त्यांनी पिरियडच्या पहिल्या दिवसापासून 13वा जो दिवस आहे, पिरियडच्या पहिल्या दिवसापासून नाही, पिरियड ज्या दिवशी पहिला पिरियड झाला ना त्याच्यानंतर तो दिवस पकडून 13व्या दिवशी किंवा 14व्या 15व्या दिवशी जर सेक्शुअल इंटरकोर्स जर त्यांच्यामध्ये झाला तर त्यांना बाळ होण्याची शक्यता भरपूर असते. कधी 13व्या दिवशी, 14व्या दिवशी, 15व्या दिवशी यांच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स झाला या दिवसांमध्ये तर बाळ होण्याची शक्यता जास्त असते. स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तुम्हाला सांगितलं की भरपूर प्रमाणामध्ये रक्त निघून जातं. स्त्री जर नॉर्मल डिलिव्हरी झाली ना तर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्त जे आहे ना ते कमी प्रमाणामध्ये वाहिलं जातं आणि सीझर जर करायचं झालं तर रक्त जास्त प्रमाणामध्ये वाहिलं जातं. नॉर्मल डिलिव्हरी करता वेळेस जर काय प्रॉब्लेम आले तरच सीझर करावं लागतं. का, जर बाळाची साईज मोठी असेल म्हणजे योनी मार्गातून बाहेर यायला बाळाला त्रास होत असेल किंवा महिलेला त्रास होत असेल तर सीझर केलं जातं. किंवा जर पोटामध्ये जर ट्विन्स असतील म्हणजे 2 बाळं असतील तेव्हासुद्धा महिलेला त्रास होऊ शकतो किंवा जीवाला धोका होऊ शकतो, त्यावेळेसुद्धा सीझर केलं जातं. किंवा स्त्रीला आणखी जर कोणते जर प्रॉब्लेम असतील त्यामध्ये सुद्धा सीझर केलं जातं. वेगळ्या कोणत्या कारणासाठी करू नये कारण त्यामध्ये सीझरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये रक्त वाहण्याची शक्यता आहे आणि कट वगैरे सुद्धा भरपूर केले जातं. म्हणून शक्यतो सीझर करणं टाळावं. पण जर मेडिकल इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असतील जर स्त्रीला वगैरे तेव्हासुद्धा सीझर केलं जातं.
आणि स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा स्त्रीला ऑक्सिटोसिन नावाच्या एका हॉर्मोनची गरज असते. ते कोण? पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करतं. ओके. आता बघा आपण प्युबर्की वगैरे ॲड्रिनार्की ना हे मेनार्कीला झालं, थेलार्कीला आणि प्युबर्कीला ना थोडंसं सपोर्ट करतं, म्हणजे त्यांना बढावा देतं एका प्रकारे. कोण? ॲड्रिनार्की जेव्हा हे असतं ॲड्रिनार्की सिच्युएशन म्हणजे काय, जेव्हा मुलांचं पण तशीच आहे थोडीशी सिस्टीम. त्यांच्या चेहऱ्यावर बघा थोडीशी ॲक्ने किंवा पिंपल्स वगैरे येतात किंवा चेहरा तेलकट वगैरे होतो ना, ती सिच्युएशन आहे ॲड्रिनार्कीची. तुम्ही जर आता 17-18 वर्षाचे असतील तर तुमचा चेहरा तेलकट व्हायला सुरुवात झाली असेल. पुढचा प्रश्न बघा, अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य कोणती ग्रंथी नियंत्रित करते? म्हणजे जेवढे पण एंडोक्राईन ग्लँड आहेत शरीरामध्ये 3 प्रकारचे ग्लँड आहेत. एक काय? एंडोक्राईन, एक आहे एक्झो आणि एक आहे मिक्स. एंडोक्राईन ग्लँडला ग्लँडला एका प्रकारची नळी असते, अशी नळी म्हटली तरी चालेल. आणि तिचं जे डेस्टिनेशन असतं ना, म्हणजे ती एन्झाईम स्त्रावित करते आणि तिचं डेस्टिनेशन जे असतं ना ते जवळ असतं. आणि जवळ म्हणजे एक्झोक्राईन ग्लँडच्या तुलनेमध्ये जवळ असतं. एक्झोक्राईन ग्लँड जी आहे ना तिला नळी वगैरे नसती, ती हॉर्मोन सिक्रेट करतात. ज्या प्रकारे हे एन्झाईम स्त्रावित करेल, एन्झाईम हे प्रोटीन आहेत, सगळे एन्झाईम प्रोटीन आहेत. आणि जे हॉर्मोन्स आहेत ना ते कार्बोहायड्रेट पण असतील, प्रोटीन पण असतील किंवा फॅट्ससुद्धा असतील. आणि याला नळी वगैरे नसते. काही ज्याप्रमाणे याला नळी असते त्याप्रमाणे याला नळी नसते. आणि जे हॉर्मोन्स असतात त्यांचं डेस्टिनेशन लांब असते किंवा एक्झोक्राईन ग्लँडचं डेस्टिनेशन लांब असतं. मिक्स ग्रंथी म्हणजे ते एन्झाईमसुद्धा स्त्रावित करतील आणि हॉर्मोन्ससुद्धा. ज्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये पँक्रियाज आहे जे एन्झाईमसुद्धा स्त्रावित करतात. आणि हॉर्मोन्स कोणते तर इन्सुलिन आणि ग्लुकेगॉन. आणि एन्झाईम कोणते तर कार्बोहायड्रेट, वसा आणि जे फॅट आहे त्यांना पचवण्यासाठी एन्झाईम स्त्रावित करतं. कार्बोहायड्रेटला पचवण्यासाठी काय लुक्टेज असेल किंवा माल्टेज असेल, प्रोटीनला पचवण्यासाठी ट्रिप्सिन असेल आणि फॅटला पचवण्यासाठी काय तर लायपेज वगैरे हे असेल. आता बघा इथे दिले अंतस्रावी ग्रंथीचे कार्य कोणती ग्रंथी नियंत्रित करते? ऑप्शन 1 थायरॉइड ग्रंथी, ऑप्शन 2 पायनल ग्रंथी, ऑप्शन 3 ॲड्रेनल ग्रंथी आणि ऑप्शन 4 पियुषिका ग्रंथी. म्हणजे एका प्रकारे काय पियुष ग्रंथी. तर याचं उत्तरसुद्धा तुम्हाला सांगू देतो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 पियुषिका ग्रंथी म्हणजेच पियुष ग्रंथी. पियुष ग्रंथी ही डोक्यामध्ये असते आणि पियुष ग्रंथी काय करते तर तिला मास्टर ग्लँडसुद्धा म्हणतात. का मास्टर ग्लँड का म्हणतात? कारण ती बाकी सगळ्या जे एक्झोक्राईन ग्लँड आहेत ना त्यांना नियंत्रित करते. कोण? पिट्युटरी ग्लँड किंवा पियुष ग्रंथी ही सगळ्या एक्झोक्राईन ग्लँडला नियंत्रित करते. पण ह्या पियुष ग्रंथीच्या वरती पण एक ग्रंथी आहे जी पियुष ग्रंथीला नियंत्रित करते. तिला म्हणायचं हायपोथॅलेमस कोणाला? पियुष ग्रंथीला नियंत्रित करते. आणि पियुष ग्रंथी बाकी सगळ्या ग्रंथांना कंट्रोल करते. पियुष ग्रंथी एक हॉर्मोन सिक्रेट करते, त्याचं नाव आहे ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिनला लव हार्मोन सुद्धा म्हणतात किंवा बर्थ हार्मोन सुद्धा. जर मला एखादी मुलगी आवडली किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडला तर त्यांच्यामध्ये कोणता हॉर्मोन तर ऑक्सिटोसिन. आईला बाळ आवडतं, ऑक्सिटोसिन हार्मोन. ओके. आता त्याच्याशिवाय बाळाला जन्म देताना सुद्धा ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज केला जातो. का? कारण हे बघा जे गर्भाशय असतं ना स्त्रीच्या पोटामध्ये जे गर्भाशय असतं, जेव्हा ऑक्सिटोसिन रिलीज केला जाईल ना तेव्हा ते गर्भाशयामध्ये बाळाला तर गर्भाशयामध्ये आहेच आहे. आता ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज केलं म्हणजे ते गर्भाशयाने एका प्रकारे ना कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजे छोटे होत जाईल गर्भाशय एका प्रकारे छोटे. आता छोटे जर गर्भाशय होत गेलं म्हणजे बाळाला एका प्रकारे ते बाहेर ढकलते. म्हणजे स्त्री जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोन ची खूप गरज असते. कारण ते ऑक्सिटोसिन हार्मोन ह्या गर्भाशयाला छोटे करत जातं आणि बाळाला बाहेर धक्का देतं. आणि याच्यामध्ये रक्त वाहण्याचं सुद्धा प्रमाण कमी असतं. याच्यामुळे स्त्रीच्या गर्भामधून रक्तसुद्धा कमी प्रमाणामध्ये वाहतं. थायरॉइड ग्रंथी ही गळ्यामध्ये असते. आणि थायरॉइड ग्रंथी आयोडीनसोबत मिळून किंवा आयोडीनच्या सानिध्यात आयोडीन घेऊन थायरॉक्सिन नावाचं एक हॉर्मोन तयार करते. आणि थायरॉक्सिन काय करतं की पेशींकडे जाते आणि पेशींचं जे निष्क्रिय पेशी असतील किंवा ज्या कमी प्रमाणामध्ये काम करणाऱ्या पेशी असतील त्यांना त्यांची गुणवत्ता वाढेल, त्यांना सक्रिय करेल. त्यांना म्हणेल की तुम्ही व्यवस्थितपणे काम करा जेणेकरून मायटोकॉन्ड्रिया चांगल्या प्रकारे ग्लुकोज जाईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ह्या माणसाच्या शरीरामध्ये एनर्जी तयार होईल. आता पायनल ग्रंथी सुद्धा डोक्यामध्ये असते. ती 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते. कोणते? सिरोटोनिन, एक आहे सिरेटोनिन आणि मिलेटोनिन. आणि हे हॉर्मोन्स काय करतात माहिती आहे का?
हे हॉर्मोन्स आहे ना आपल्याला झोप येण्यासाठी कारणीभूत आहेत. आपल्याला जर कधी झोप आली ना, भरपूर अशी झोप आली ना, समजा आपल्या शरीरामध्ये पायनल ग्रंथीने तिचं काम सुरू केलं आणि सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सिक्रेट केले. एखाद्या व्यक्तीला जर झोपत येत नाही तर समजायचं पायनल ग्रंथीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, सेरोटोनिन आणि मेलाटोनिन सिक्रेट होत नाही. आता ॲड्रेनल ग्रंथी तुम्हाला सांगितलेलं रुक्काच्या वरती ज्या 2 शिंगासारख्या असतात प्रत्येक रुक्काच्या वरती, त्याला काय म्हणायचं ॲड्रेनल ग्रंथी. ॲड्रेनल ग्रंथी काय करते तर जर कधी आपल्याला भीती वगैरे वाटली तर ती आपल्या शरीराला तयार करते भीतीच्या विरुद्ध, म्हणजे भीती होणार आहे आपल्याला किंवा काहीतरी प्रॉब्लेम येणार, मग आपल्या शरीराला ना असं प्रतिरिॲक्शन देण्यासाठी काय तयार ठेवते की बाबा काहीतरी भीती होणार आहे, काहीतरी गोष्ट अशी होणार की तुला सहन होणार नाही किंवा डेंजर काहीतरी खतरा आहे, एका प्रकारे खतरा आहे, त्यामुळे आपल्या शरीराला तयार करते. त्या प्रकारे ॲड्रेनल ग्रंथीना आपल्या शरीरामध्ये आणखी एक काम करते, सोडियमला साठवायचं. म्हणजे सोडियमला जास्त प्रमाणे वाहून देत नाही. सोडियम जर जास्त प्रमाणे आपल्या म्हणजे चांगल्या प्रमाणे आपल्या शरीरामध्ये राहिला तर आपल्या शरीरामध्ये पाणी टिकून राहील, कारण सोडियम पाणी टिकून ठेवतं आणि पाणी जर टिकून राहिला तर आपलं शरीर कोरडे होणार नाही. याच्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे. आता पुढचा प्रश्न बघा. हे झालं स्त्रियांमध्ये यौनाचे, हा प्रश्न झालेला आहे आपल्यावर. बघा आता आपले प्रश्न संपलेले आहेत. आता ही आहे ठाणे महानगरपालिका भरतीमध्ये JNMच्या जागा निघालेल्या आहेत ना, त्यामध्ये आम्ही एक ईबुक लॉन्च केलेला आहे. त्याची प्राईस काय फक्त 299 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण तांत्रिक घटक PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सामान्य ज्ञान व्हिडिओ लेक्चर सुद्धा आहेत ज्या की आमच्या कोमल मॅडम घेतील. ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रसाविकाच्या म्हणजे ANMच्या सुद्धा जागा निघालेल्या आहेत. त्यामध्ये काय संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर केले जातील. PDF नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत. PDF सुद्धा तुम्हाला भेटतील. GK GSच्या नोट्ससुद्धा उपलब्ध आहेत आणि नोट्स प्रिंट काढून सुद्धा तुम्ही शकता. व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत आणि प्राईस काय 199 रुपये. पुढचं बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा स्टाफ नर्सच्या जागा निघालेल्या आहेत. ईबुक त्याचा सुद्धा आहे. त्याचं ईबुकची प्राईस काय म्हणजे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर परचेस करायचं असेल तर 499 रुपये ही त्याची प्राईस वगैरे आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तुम्हाला आमच्या स्टडी स्पेस मराठी या ॲपवर मिळेल. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन सुद्धा तो आमचा ॲप घेऊ शकता. तिथे तो लॉग इन वगैरे करा आणि परचेस करू शकता. तुम्हाला जी पण बॅच पाहिजे, कोणत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची झाली, प्रसाविकाची ANMची ठाणे महानगरपालिकेची झाली आणि कोणती ठाणे महानगरपालिकेमध्ये JNMची ईबुक वगैरे याचं आहे, ते सगळं तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तुम्हाला जी पाहिजे बॅच ती तुम्ही परचेस करू शकता. जर प्ले स्टोअरवर नसेल जायचं तर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या त्या ॲप्लिकेशनची लिंक वगैरे आहे. तुम्ही तिथून तो ॲप इन्स्टॉल वगैरे करा आणि मग परचेस करा. आणि जर आता जे शिकवलं त्याच्यावर जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये डाऊट करा. आणि जर काही तुम्हाला वाटलं की सरांनी हा टॉपिकसुद्धा शिकवला पाहिजे याच्या रिलेटिव्हमध्ये तर मी नक्की तो ट्राय करेन. तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा. तर मग चला मग आता इथेच थांबू. तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.